नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, स्कॉलरशिप मॅथ्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज आपण समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या आणि संयुक्त संख्या हा गणितातील घटक पाहणार आहोत। तर समसंख्या म्हणजे काय? तुम्ही दुसरीपासून समसंख्या शिकत आलेला आहात। तर आता थोडीशी व्याख्या, आपले स्वरूप बदलते समसंख्येचं। समसंख्या म्हणजे ज्या संख्येला 2 ने निश्शेष भाग जातो ती समसंख्या होय। निश्शेष म्हणजे काय? पूर्ण भाग गेला पाहिजे, बाकी शून्य उरली पाहिजे, शेष काहीही नाही म्हणजे निश्शेष। दुसरी आपण अजून एक व्याख्या करणार आहे। ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी एखादा अंक असतो ती संख्या सम असते। पहा, एकक स्थानी 0, 2, 4, 6 किंवा 8 यापैकी एखादा अंक असतो तेव्हा ती संख्या सम असते। आपण उदाहरण घेऊन पाहू। पहा, आता उदाहरणार्थ इथं मी लिहिणार आहे 10, 12, 224, 386, 558 आणि अशा अजून कितीतरी समसंख्या आहेत। या काय आहेत? समसंख्या आहेत। पहा, 10च्या एकक स्थानी 0 आहे, 2च्या एकक स्थानी 12च्या एकक स्थानी 2 आहे, 224 मध्ये एकक स्थानी 4 आहे, इथे एकक स्थानी 6 आहे आणि इथे एकक स्थानी 8 आहे। अशा एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी एखादा अंक असणारी संख्या ही सम असते। तर पहा, दोन समसंख्यांमधील फरक हा 2 ने असतो। समजा एक समसंख्या x असेल तर त्याच्या लगतची समसंख्या ही x+2 असते। आता आपण पुढची संख्या पाहणार आहोत, विषम संख्या। विषम संख्या म्हणजे काय? ज्या संख्येला 2 ने भागले असता बाकी 1 उरते। पहा, ज्या संख्येला 2 ने भागले असता बाकी 1 उरते ती विषम संख्या होय। किंवा ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 यापैकी एखादा अंक असतो ती विषम संख्या असते। आता उदाहरण पाहूया। पहा, 11, 21, 13, 315, 227, 429 अशा कितीतरी विषम संख्या आहेत। तर आता इथं एकक स्थानी 1 आहे, 3 आहेत, एकक स्थानी इथं 5 आहेत, इथं 7 आहेत, इथं 9 आहेत। म्हणजे अशा एकक स्थानी 1, 3, 5, 7 किंवा 9 यापैकी अंक असणाऱ्या संख्या या विषम असतात। दोन विषम संख्यांमधील फरक ही 2चाच असतो। समजा पहिली विषम संख्या जर x असेल तर त्याच्या लगतची विषम संख्या ही x+2 असते किंवा त्याच्या मागील विषम संख्या ही x+2 असते। सम व विषम संख्यांचे काही नियम आहेत, ते आता आपण पाहणार आहोत। पहिला नियम पहा, 2 समसंख्यांची बेरीज समसंख्याच असते। उदाहरणार्थ घेऊया आपण इथं 4 + 6 = 10। दोन्ही समसंख्येत त्यांची बेरीज ही समच आलेली आहे। दुसरा नियम पहा, 2 समसंख्यांचा गुणाकार समसंख्याच असतो। आता इथं दुसरं उदाहरण घेऊया आपण। 8 समसंख्ये, 10 समसंख्ये दोघांचा गुणाकार 80 आला। तिसरा नियम पहा, 2 विषम संख्यांची बेरीज समसंख्याच असते। इथं घेऊया आपण 2 विषम संख्यांची बेरीज समसंख्याच असते। बेरीज आलेली आहे 8 समसंख्या आहे। 2 विषम संख्यांचा गुणाकार विषम संख्याच असतो। 2 विषम संख्या घेऊया आपण आता। 7 आणि 5 या 2 विषम संख्या आहेत, त्यांचा गुणाकार हा विषम संख्याच आलेला आहे 35। पाचवा नियम पहा, 2 विषम संख्यांच्या बेरजेला एखाद्या विषम संख्येने निश्शेष भाग जात असेल तर येणारा भागाकार हा सम असतो। आता 2 विषम संख्या घेऊया। उदाहरणार्थ पहा, यांची बेरीज झाली 18। त्याला विषम संख्येने निश्शेष भाग जात असेल। 18ला आपण एखाद्या विषम संख्येने भागलं, 9 भागलं तर ह्याला निश्शेष भाग जातो। 18ला भागाकार येणार आहे याचा समसंख्या। 18/9 2 आलेले आहेत, येणारा भागाकार हा सम असतो। 15 + 3 = 18, 18/9 = 2।
आता आपण मूळ संख्या व संयुक्त संख्या म्हणजे काय पाहणार आहोत. प्रथम आपण मूळ संख्या म्हणजे काय पाहू. मूळ संख्या म्हणजे ज्या संख्येला 1 व ती संख्या या दोनच संख्यांनी निशेष भाग जातो त्या संख्येला मूळ संख्या म्हणतात. आता मूळ संख्या कोणत्या आहेत, तर आता इथं पहा मी या चार्टमध्ये सगळ्या मूळ संख्या लिहिलेल्या आहेत. 2 ते 10 मध्ये 2, 3, 5, 7 या मूळ संख्या आहेत. 11 ते 20 मध्ये 11, 13, 17, 19 या मूळ संख्या आहेत. 21 ते 23 मध्ये 23 आणि 29 या मूळ संख्या आहेत. 31 ते 40 मध्ये 31, 37 या मूळ संख्या आहेत. 41 ते 50 मध्ये 41, 43, 47 या मूळ संख्या आहेत. 51 ते 60 मध्ये पहा 53 आणि 59 या मूळ संख्या आहेत. 61 ते 70 मध्ये 61, 67, 71 ते 80 मध्ये 71, 73, 79, 81 ते 90 मध्ये 83, 89 आणि 91 ते 100 मध्ये 97 ही मूळ संख्या आहे. तर अशा एकूण मूळ संख्या किती आहेत. 1 ते 100 मध्ये एकूण मूळ संख्या आहेत 25. आता इथे पहा मी समोर बेरीज लिहिलेली आहे. त्या कॉलममधल्या मूळ संख्यांची बेरीज लिहिलेली आहे. ही बेरीज अतिशय महत्त्वाची आहे आणि ती आपल्याला कुठल्याही प्रश्नावर अशी बेरीज विचारली जाते. तर पहा आता याच्यामध्ये 2 ही एकच सममूळ संख्या आहे. बाकीच्या इतर मूळ संख्या आहेत त्या विषम आहेत. तर आता आपण पाहणार आहोत संयुक्त संख्या म्हणजे काय. संयुक्त संख्या म्हणजे काय, तर ज्या संख्येला 1 व ती संख्या याशिवाय इतरही संख्यांनी निशेष भाग जातो त्या संख्येला संयुक्त संख्या असे म्हणतात. आता एक उदाहरण आपण घेऊया. उदाहरणार्थ 8 या संख्येला पहा 8 या संख्येचे 1, 2, 4 आणि 8 हे अवयव आहेत. म्हणजे 8 या संख्येला 1 ने पण निशेष भाग जातो, 2 ने पण जातो, 4 ने पण जातो, 8 ने पण जातो. म्हणजे 1 आणि ती संख्या सोडून तिचे इतरही अवयव आहेत. म्हणून 8 ही संयुक्त संख्या आहे. तर अशा संयुक्त संख्या किती आहेत, तर अशा संयुक्त संख्या 1 ते 100 मध्ये एकूण 74 आहेत. आणि 1 ही संख्या मूळ ही नाही आणि संयुक्तही नाही. परीक्षेला आपल्याला कसे प्रश्न विचारले जातात ते आता आपण पाहणार आहोत. तर पहा पहिलं उदाहरण आहे 1 ते 20 या संख्यांच्या दरम्यान असणाऱ्या मूळ संख्यांची बेरीज किती. 1 ते 20 संख्यांच्या दरम्यान असणाऱ्या मूळ संख्यांची बेरीज विचारलेली आहे आपल्याला. मी आता 2 ते 10 मधल्या मूळ संख्यांची बेरीज इथं लिहिलेली आहे. ती आहे 17. 11 ते 20 मधली बेरीज लिहिलेली आहे. ती आहे 60. बघा यांची बेरीज झाली 77. आता इथं बेरीज लिहिलेली आहे म्हणून आपल्याला पटकन करता आलं. पण आपल्याला अशा मूळ संख्यांची बेरीज आपण लक्षात ठेवायची आहे किंवा करून घ्यायची आहे त्यावेळी. पहा आता इथं पहिला पर्याय आहे 97, दुसरा आहे 77. म्हणजे आपलं उत्तर आहे 77. आता पहा दुसरं उदाहरण 2 अंकी सर्वात मोठी मूळ संख्या व सर्वात लहान मूळ संख्या यातील फरक किती. 2 अंकी सर्वात मोठी मूळ संख्या कोणती आहे 97. आता इथं आपण लिहिणार आहे 97 वजा सर्वात लहान मूळ संख्या. पहा 2 अंकी सर्वात मोठी मूळ संख्या 97, पण इथं 2 अंकी सर्वात लहान मूळ संख्या म्हटलेलं नाही आहे. इथं म्हटलेलं आहे फक्त सर्वात लहान मूळ संख्या. सर्वात लहान मूळ संख्या आहे 2. ती मी इथं वजा करणार आहे. 97 वजा 2 आपलं उत्तर येणार आहे 95. तर पहा इथं पहिला पर्याय आहे 96 आणि आपलं उत्तर आहे हे 95. आता पुढील उदाहरण पाहू. जर 2 मूळ संख्यांचा गुणाकार समसंख्या असेल तर त्या दोनांमधील एक संख्या निश्चितपणे कोणती असेल. पहा 3 गुणिले 5 या 2 मूळ संख्या आहेत. यांचा गुणाकार आला 3 5 15 किंवा 5 गुणिले 7 घेतले तर यांचा गुणाकार येतो 5 7 35. हा दोन्ही ठिकाणी आलेला गुणाकार विषम आहे. पण आपल्याला समगुणाकार हवा असेल तर पहा या दोन्हींमधली कुठली तरी एक संख्या आपल्याला सम घ्यायला पाहिजे. मग अशी कोणती संख्या आहे आपल्याकडे की ती सम ही आहे आणि मूळ ही आहे. तर आपल्याकडे अशी 2 ही एकमेव संख्या अशी आहे की ती सम ही आहे आणि मूळ ही आहे. तर आपण काय करूया आता या संख्यांना या दोन्हीपैकी आपण एका ठिकाणी 2 ठेवून पाहूया. पहा 2 गुणिले 5 2 पंचे 10 आले आणि इथं पण आपण 2 जर ठेवले 2 गुणिले 7 तर इथं येत आहे 14. म्हणजे आपला गुणाकार हा सम आलेला आहे. म्हणून आपला पर्याय कोणता आहे पहा. पहिला पर्याय दिलेला आहे 2, दुसरा आहे 3, तिसरा आहे 5, चौथा आहे 7. म्हणजे आपला पर्याय आलेला आहे 2.
पर्याय 1 हे आपलं उत्तर असणार आहे. पुढील उदाहरण पहा. 52 नंतर येणारी 5वी विषम संख्या कोणती? पहिली विषम संख्या पहा 52 नंतर येणारी 53, ती मी तर लिहिणार आहे. दुसरी आली 55, तिसरी आली 57, चौथी आली 59 आणि 5वी आली 61. तर पर्यायामध्ये पहा, इथं 57 आहे, इथं 59 आहे. पर्याय क्रमांक 3मध्ये 61 हे आपले उत्तर आहे. तर पहा, अशा उदाहरणांचा तुम्हाला असे प्रश्न परीक्षेत विचारले जातात. त्याचा तुम्ही भरपूर सराव करा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.